जोग महाराजांच्याकडे त्या काळी सारडा शेठ नावाचे एक व्यक्तिमत्व आलं. महाराज जय हरी म्हणे. जय हरी. तुम्ही सुंदर ज्ञानेश्वरी सांगता, हा एकत्र पाठ घेता सर्वांचा, बरोबर, पण मला तितका वेळ नाही जितका तुम्हाला आहे. मी श्रीमंत आहे, माझ्याकडे धन आहे, दौलत आहे, पैसा आहे, ज्ञानेश्वरी सांगा. सांगायला तयार आहे. भल्या माणसा दररोज संध्याकाळी पाठ असतो माझा, पाठाला नाही येणार. मग तुम्ही एकट्यानं येऊन बंद खोलीत मला एकट्याला ज्ञानेश्वरी सांगा. अरे आम्ही साधू आहे, असं जमणार नाही, नाही करणार मी. ज्ञानेश्वरी सांगा, नाही सांगणार मी. मग त्या सारडा शेठनं सोबत आणलेली सुटकेस उघडली. गांधीजी होते त्यात, नोटाच नोटा ढिगच घेतले. बघ, झाकून ठेव आणि जा घेऊन. सारडा शेठ म्हणाले, ओ जोग महाराज, स्वतःला साधू म्हणून घेता. उभ्या आयुष्यात तुम्हाला असा माझ्या नंतर एकही माणूस मिळणार नाही की जो ज्ञानेश्वरी सांगण्याकरता 1 कोटी रुपये देतो. माझ्या नंतर माणूस पुन्हा मिळणार नाही, हे ध्यानात राहू द्या. जोग महाराज म्हणाले, भल्या माणसात तू पण ध्यानात ठेव. तू जसं म्हणतो ना, तुझ्यानंतर मला 1 कोटी रुपये देणारा माणूस मिळणार नाही, तसं माझ्याकडे बघूनही लक्षात ठेव. तुला सुद्धा उभ्या आयुष्यात त्या दिलेल्या 1 कोटी रुपयावर लाथ मारणारा महाराज पुन्हा कुठे भेटणार नाही. त्याला साधू तू म्हणता.